आपणा सर्वांनाच हे माहीत आहे की युग हे 4 असतात: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. परंतु खूपच कमी लोकांना हे माहीत आहे की या 4ही युगांमध्ये काय समानता आहे आणि काय फरक आहे. या सर्व युगांतील मानव व प्राण्यांची जीवनशैली, त्यांचे आचारविचार, वातावरणातील बदल, ऋतूंची स्थिती, लोकांचा स्वभाव, त्यांचे चालणे, बोलणे, रंग, रूप या सर्व गोष्टी कशा होत्या याविषयी आज आपण या सादरीकरणातून जाणून घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, ही माहिती चुकवू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जसे की आपण सर्वजण जाणतो, सध्या कलिकाल म्हणजेच कलियुग चालू आहे. धार्मिक ग्रंथानुसार कलियुगाबाबत अशा काही भविष्यवाण्या केल्या गेल्या आहेत ज्या ऐकून विश्वास बसणार नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी अनेक भविष्यवाण्या खरी ठरू शकतात. भगवान श्रीकृष्णांनी जे काही सांगितलं होतं त्या गोष्टी आज सत्यात उतरू लागल्या आहेत. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होईल याविषयी भगवान श्रीकृष्णांनी काही भविष्यवाणी केली होती. तीच आज आपण पाहणार आहोत. म्हणून आरामात बसा आणि हा ज्ञानपूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सत्ययुगाबद्दल जाणून घेऊया. हे ते युग होते जेव्हा धर्माचे 4ही पाया भक्कम होते. म्हणजेच धर्म 100% होता आणि पाप 0. या युगात कोणीच पाप करत नव्हते. या युगात माणसांची उंची 32 फूट होती, म्हणजेच 130 हात होती असा उल्लेख आहे. या युगात सत्यवादी राजा हरिश्चंद्र होते, ज्यांनी सत्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या कुटुंबाचा आणि शेवटी स्वतःचाही त्याग केला होता. त्रेतायुगात माणसांची उंची 21 फूट म्हणजेच 14 हात होती. या युगात पापाचे प्रमाण 25% होते आणि पुण्याचे प्रमाण हे 75% होते. या युगात भगवान विष्णू यांनी वामन आणि राम अवतार घेतले होते. राजा बलींनी 3 पावले भूमी वामन भगवानाला दान केली होती आणि त्या 3 पावलांत भगवान वामनाने पूर्ण ब्रह्मांड व्यापले. राक्षसराज रावण सीतेचं अपहरण करून सुद्धा तिला स्पर्शही करू शकला नव्हता. द्वापार युगात धर्माचे फक्त 2 पाया शिल्लक होते. माणसाची उंची सुमारे 11 फूट म्हणजेच 7 हात होती. या युगात पाप आणि पुण्य दोघंही 50-50% प्रमाणात होते. या युगात काही लोक पापी तर काही पुण्यवान होते. याच युगात महाभारताचे धर्मयुद्ध घडले, ज्यात भगवान श्रीकृष्णांनी पांडवांची साथ देऊन धर्माचं रक्षण केलं. आता आपण येऊया कलियुगावर, म्हणजेच सध्याच्या युगावर. या युगात धर्माचा फक्त एकच पाया शिल्लक आहे. माणसाची उंची फक्त 5.5 फूट म्हणजेच 3.5 हातांपर्यंत आली आहे. या युगात धर्म केवळ 25% आहे तर पाप 75% पर्यंत वाढला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात स्त्रियांना केवळ त्यांच्या केसांवर गर्व वाटेल. त्या गरीब नवऱ्यांना सोडून श्रीमंत पुरुषांकडे जातील. त्यावेळी केवळ धनवान पुरुषच स्त्रियांचे मालक असतील. पुरुषांच्या रंगरूपाला किंवा स्वभावाला काहीच महत्त्व राहणार नाही. थोडंसं धन मिळालं तरी माणूस गर्विष्ठ होईल. लोक तुमच्याशी तुमच्या श्रीमंती, प्रतिष्ठा आणि लोकप्रियतेमुळेच संबंध ठेवतील. समाजाची अधःपतन कथा. संपूर्ण संपत्ती घर उभारण्यात खर्च होईल. त्यामुळे दान धर्म करता येणार नाही. सर्व बुद्धी फक्त पैसे कमविण्यातच अडकलेली असेल. स्त्रिया आपल्या इच्छेनुसार भोगविलासात रममाण होतील. राज्यकर्ते बोलतील एक आणि करतील दुसरंच आणि मनात तिसरंच ठेवतील. लोक धर्मग्रंथांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करतील. कलियुगाचा शेवट. मलेच्छ लोकांचा पृथ्वीवर राज्य असेल. राजेही आचारविचाराने मलेच्छच असतील. प्रजा एकमेकांवर अन्याय करतील. शेवटी सर्व नष्ट होतील. पाऊस पडणार नाही. लोक झाडांची पानं खाऊन जगतील, पण झाडही उगमपथावर असतील. भविष्य पुराणानुसार ब्रह्मा नारदाला सांगतात की कलियुगात योगीही भोगी होतील. पैशावाल्या शूद्र लोक राजे होतील. धर्माचे आचरण नष्ट होईल. देवांचे आशीर्वादही निष्फळ ठरतील. शेवटची भीषण स्थिती. लोक फक्त मारामारी, शिवीगाळ,
वादविवादात गुंतलेले असतील. शिष्य गुरूंवर राज करणार. बापाचा आदर संपेल. जो बलवान असेल तोच सर्वांचा अधिपती ठरेल. 10 ते 11 वर्षांच्या मुली 13 वर्षांच्या मुलांबरोबर संतती जन्मास घालतील. मानवाची आयु मर्यादा फक्त 20 वर्षांपर्यंत मर्यादित राहील. शरीर बुटकं होईल. अखेरीस पृथ्वी पुन्हा पशुजीवनात विलीन होईल आणि नवयुगाची सुरुवात होईल. सतयुगापासून कलियुगापर्यंतचा हा प्रवास केवळ काळाचा नाही, तो माणसाच्या आत्म्याचा प्रवास आहे. धर्म जिथं 4 पावलांवर उभा होता तिथं आज तो एकाच पायावर टिकून आहे. पण मित्रांनो, ही केवळ अधोगती नाही, ही नव्या युगाच्या प्रभाताची नांदीसुद्धा आहे. कारण जिथं अंधार गडद होतो तिथंच तेजाचं आगमन होतं. या युगचक्राचा अभ्यास आपल्याला केवळ भविष्य सांगत नाही, तर वर्तमानात योग्य आचारसंहितेचा मार्ग दाखवतो. म्हणूनच या ज्ञानाचा उपयोग करून आपण स्वतःचं जीवन अधिक सात्विक, अधिक शुद्ध आणि अधिक धर्मनिष्ठ करू शकतो. जर ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली तर ती आपल्या कुटुंबियांशी, मित्रांशी आणि समाजात शेअर जरूर करा. आणि ज्ञान हीच खरी तपश्चर्या आहे. पुन्हा भेटूया नव्या आध्यात्मिक प्रवासात. तोपर्यंत सत्कर्म करत रहा, सत्याचा मार्ग अनुसरत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि